हॅलो एव्हरीवन। तर आता संध्याकाळचे वाजले आहेत 6 आणि आम्ही आज आलो आहे नंदुरबारला आलो आहे। तर ही माझी लहान बहीण नंदुरबारलाच असते ती। तर नंदुरबारचं दंडपालेश्वर गणपती मंदिरला आलो आहे आम्ही दर्शन घेण्यासाठी। तर तिथं देवाचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही तिथं लहान मुलांसाठी गार्डन सुद्धा आहे छान खेळण्यासाठी। तर तिथं सुद्धा जाणार आहे आम्ही। मंदिरच्या बाजूलाच आहे ते गार्डन। तर बघू शकता तुम्ही, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आता आम्ही जवळ इथं पोचलेलो आहोत। बघू शकता हे बाहेरचं व्ह्यू आहे। आणि आता आम्ही दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आमचं। आणि आता मी तिकीट काढणार आहे। तर आता आम्ही तिकीट वगैरे काढलं। इथं बघू शकता तुम्ही तिकीट 1 पीपलला 10 रुपीज आहे। तर तिकीट वगैरे फायनली आमचं काढून झालेलं आहे। आणि आता आम्ही एंट्री करणार आहे। तर इथं तिकीट वगैरे दाखवल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे। तर इथं ट्रेन वगैरे सुद्धा आहे। तर बघू शकता तुम्ही, बाहेरून सुद्धा खूप छान असं दिसतंय आणि खूप छान आहे। तर आम्हाला तर खूपच आवडलेलं। आणि इथं ट्रेन सुद्धा आहे लहान मुलांना बसण्यासाठी, मोठे पीपल सुद्धा बसू शकता। तर त्याला सुद्धा आहे 1 पीपलला 10 रुपीज तिकीट आहे, त्याचं वेगळं तिकीट काढावं लागतं। तर आम्ही विचार केला की खुशीला आर्यनला पण बसवावं, पण आधी गार्डन बघून झाल्यानंतर मग आपण बसूया असं त्यांना म्हटलंय। तर बघू शकता खूप छान असं हे गार्डन आहे, कारण की पूर्ण मला आणि आर्यनला तर गार्डन म्हटलं की खूप म्हणजे त्यांना खेळण्यासाठी खूप हे आवड आहे। आणि बघू शकता इथं काय झालं, पाऊस पडला होता, त्याच्यामुळे ते त्यांचं जे खेळायचं वगैरे आहे ते सगळं भिजलेलं होतं, त्याच्यामुळं काय त्यांना व्यवस्थित खेळायला जमलं नाही। पण आणि त्याच्यानंतर मग तो खूप रडत होता, त्याच्यामुळं काय मला जास्त पूर्ण व्हिडिओ करता आला नाही, कारण की आम्ही लगेच मग तिथून परत गेलो, थोडं अर्धा तास असं खेळलो आणि गेलो परत, कारण की त्यांना भूक पण लागली। आणि मंदिरच्या बाहेरच्या बाजूला खूप सारे असं दुकाने वगैरे आहेत आणि भरपूर आहेत, हॉटेल वगैरे भरपूर आहेत तिथं खाण्यासाठी। तर मग तिथं आम्ही गेलो होतो आणि खूप एन्जॉय केला। आणि जास्त काय मी रेकॉर्ड केलाच नाही, कारण की मुलं असले की जास्त म्हणजे रेकॉर्ड करायला जमत नाही। आणि सगळं बघून झाल्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो, पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि खूप छान वाटलं। आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल। आणि ह्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असेल, जेणे कोणी सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब। आता मुलांना बसवणार आहे ट्रेनमध्ये। तर बघू शकता आर्यन, खुशी आणि खुशीची मावशी तिला बसवला आहे ट्रेनमध्ये। तर बघू शकता तुम्ही किती छान असं मुलांनी खूप एन्जॉय केला, खूपच एन्जॉय केला। आणि जिथं आम्ही पूर्ण गार्डन होतं लहान मुलांना खेळण्यासाठी, म्हणजे त्यांच्या टॉयज वगैरे, तिथं गेलो होतो, पण तिथं खूप गर्दी होती, त्याच्यामुळं मुलांना जास्त खेळता नाही आलं, कारण की मग याच्यातच बसवलं आम्ही आणि याच्यात सुद्धा खूप एन्जॉय केला पोरांनी। तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आणि या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकाल। तर थँक्यू सो मच पूर्ण माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल। आणि भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।